करण यायचंय, करण आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी. हॅलो सचिन देशमुख या, आपल्या हस्ते आपण पारितोषिक द्या. कारण याला 500 रुपयाचं पारितोषिक एका झेलसाठी. अप्रतिम झेल पकडला होता आणि त्या झेलनुसार पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक पटकवायचं काम सुद्धा करतोय. हॅलो 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 कुणाल बुदलेकर कुठे असेल तर आपल्या टीमला जॉईन व्हायचे. कुणाल बुदलेकर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष बनवला, तिथे आपण नक्कीच जॉईन व्हायचे. त्याचबरोबर दोन्ही टीमला हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 शिवशंभो 11 ढेकू संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लेफ्ट हँडेड बॅटर पहिल्याच बॉलवरती सिंगल अर्जित करतोय आणि स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. राधिका 11 ढेकू संघ यावेळेला पहिल्यांदा बॅटिंग करतोय. युगल पाटील संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं भावेश पाटील ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर पहिलं षटक घेऊन राज सावंत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 भावेश पाटील आणि युगल पाटील दोन्हीही टाकळीचे खेळाडू मैदानामध्ये उभे आहेत. चांगला बॉल राज सावंतचा आपल्याला पाहायला मिळतोय. ढेकू एक्सप्रेस खरं तर ढेकूचा हा खेळाडू पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती निर्धाव चेंडूची तो फेकी करतोय. दोन्ही टीमचा 12वा प्लेयर कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये बसला पाहिजे. दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. आणि जे खेळाडूंना पॅव्हलियन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी फक्त खेळाडूंनी बसायचं आहे. आणि एखाद्या ज्या वेळेला टॉस केला जाईल ना त्यावेळेला कॅप्टनला चॉईस करायचं आहे की आपण कोणत्या पॅव्हलियन मध्ये बसायचं आहे. आणि त्या ठिकाणाहून एखादा खेळाडू जर बाहेर पडला तर त्याला समोरच्या टीमनं ऑब्जेक्शन घेतला तर पेनल्टी दिली जाईल. हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. आदरणीय सचिनजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय सचिनजी देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. राज सावंत चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. केवळ एकच धाव त्यानं खर्च केली आहे. ढेकूचा हा गोलंदाज आहे, बोंजर एंड कडून गोलंदाजी करतोय. या वेळेला मिड विकेटच्या दिशेनं बॉलला उचललं, फेकून दिलं आणि आजच्या या मॅच मधला पहिला षटकार येतोय फलंदाज भावेश पाटीलच्या बॅट मधून. ताकईचा हा खेळाडू तिसऱ्याच बॉलवरती ठोकतोय षटकार आणि 6 धावसंख्येनं स्वतःचं खातं खोलतोय.
राज सावंतच्या विरोधामध्ये आक्रमण त्याचं पाहायला मिळतंय. शिवशंभो 11 ढेकू संघ ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रमेशजी पाटील आणि प्रकाशभाई जळगावकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. अमित सर मेन पंच म्हणून काम पाहत आहेत, स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण पाहतोय. अभि सर माणगाव आणि मुंबईचे हैदर सर असं हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आहे. वाईटच्या रूपानं एक धाव स्कोरबोर्ड वरती आली आहे. 8 धावा लागल्या जात आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला उसळी देत नाहीये, चेंडू खाली राहतोय, बीट केले पूर्णपणे आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला आहे प्रसाद राज सावंतच्या विरोधामध्ये, परंतु त्याची चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू आतापर्यंत त्यानं डॉट टाकलेत, मॅडन टाकलेत, ते भावेश पाटीलच्या विरोधामध्ये. हलक्या हातानं बॉलला ढकललंय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि या शेवटच्या बॉल वरती येत आहेत त्या 4 धावा. 4 धावांच्या मदतीनं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. राधिका 11 ढेकू संघाच्या धावफलकावरती 12 धावा या लागल्या जात आहेत. राधिका 11 ढेकू संघ राजेशजी पाटील, निखिलजी पाटील आणि प्रतीकजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूनं शिवशंभो एंटरप्राइजेस रमेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य सासगाव आणि प्रकाशभाई जळगावकर खालापूर तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे 11वं पर्व. एक फार मोठी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक टीमला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. जर 15 मिनिटांमध्ये या 3 ओव्हर कंप्लीट झाल्या नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डिंगची पेनल्टी दिली जाईल. जे 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची परमिशन असते त्या ठिकाणी फक्त 4 खेळाडू बाहेर ठेवण्याची तुम्हाला परमिशन मिळेल. हा देखील या स्पर्धेचा एक नियम ठेवण्यात आलेला आहे. प्रतीकच्या हातामध्ये षटक दिलंय. प्रतीक गंगावणे ढेकूचा हा खेळाडू आहे. सरळ बॅटनं समोरच्या रिजन मध्ये जुगलने या बॉलला खेळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा चांगल्या रीतीनं पळून काढल्यात. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. दोन्ही ताकई गावचे खेळाडू आहेत. ताकई ग्रामीण क्रिकेटमध्ये एकत्र खेळलेले हे खेळाडू आहेत. त्यामुळे चांगलं ताळमेळ या 2 फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या होती आहे ती 14. प्रतीक गंगावणे ढेकूचा हा गोलंदाज आहे. चांगला चेंडू त्याचा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आतमध्ये येतोय. समोरच्या रिजन मध्ये कॅप्टन युगल पाटील सिंगल घेत असताना राईट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल नंतर प्रत्येक सिंगल नंतर फिल्डिंग पोझिशन मध्ये बदल करावा लागतोय फिल्डिंग करणाऱ्या शिवशंभो 11 ढेकू संघाला. केटीसी लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर करते. फार चांगली क्लिअरिटी, फार चांगली क्वालिटी त्यांची पाहायला मिळते. आणि हा चांगला चेंडू अगदी समोरून बॉलला वळवलं. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. नॅचरल स्विंग असतो असं म्हटलं जातं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर अँगल होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. या वेळेला जमिनीला समांतर फटका, पॅरलल स्ट्रोक, स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू कक्षाला दिलेली ही सलामी आणि बॅटर बॅट्समन भावेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा 3रा मोठा फटका. या अगोदर एक षटकार चौकार पाहिला होता, आता षटकार आलाय आणि एकूण धावसंख्या होतीये ती 21. 21 रन स्कोरबोर्ड वरती. आपण नेहमी म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन आणि तो प्रभाव सुरुवातीपासून पाडण्याचा प्रयत्न करतोय तो भावेश पाटील. 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. खराब चेंडू या वेळेला स्क्वेअर लेग मध्ये
फिल्डिंग चांगली होती असं वाटलं होतं, शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाकडून मिस्टेक होती आहे आणि मिळतात या चेंडूवरती 4 धावा. नो बॉल आहे, त्याच्यावरती आल्या त्या 4 धावा. एकूण 5 धावा येत आहेत आणि या 5 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती 26. 26 रन स्कोरबोर्ड वरती. फ्रीडचा बॉल आहे, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय भावेश पाटील. शिवशंभो 11 ढेकू संघासाठी फार चांगला खेळ, विरोधामध्ये फार चांगला खेळ सुरू आहे तो या बॅटरचा. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 28. 27. पहिल्या विकेटसाठी फार चांगली पार्टनरशिप. युगल पाटील टीमचा कॅप्टन आहे, वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळतोय. 3 बॉल त्यांना आतापर्यंत फेस केलेत. चांगल्या पद्धतीनं भावेश पाटीलला तो साथ देतोय. फिल्डिंग जर पाहिली तर 5 खेळाडू अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेत शिवशंभो 11 संघाच्या कर्णधारांना. समोरच्या रिझन मध्ये पहिला टप्पा पडल्यानंतर उडी मारून बॉलला अडवतोय क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि 1 धाव या चेंडूवरती येते. 28 रन स्कोरबोर्ड वरती. ढेकूचे आदरणीय रोहितजी पाटील, आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. पर ओव्हर 14च्या ॲव्हरेजनं या 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हॅलो, आपण आदरणीय सचिनजी देशमुख साहेबांचा इथे मान सन्मान करून घेऊयात. मी विनंती करतो अक्षय खरवले यांना की आपल्या हस्ते आपण इथे सचिन देशमुख यांचा इथं यशोतीचा असा मान सन्मान करून घ्यायचा आहे. मायेची उपदार शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन इथे सचिन देशमुख यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी अक्षय खरोले यांना विनंती करतो की आपल्या हस्ते संदेश पाटील यांचे वडील रमेश पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी अक्षय खरोले यांना विनंती करतो की सुधाकर नाईक यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. रोहित पाटील, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर पुढील एक सत्कार आहे ते गोतरणे साहेबांचा इथे सत्कार केला जातोय. पत्रकार गोतरणे साहेबांचा सुद्धा इथे सत्कार केला जातोय. रोहित पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. वळूयात आपण मॅचकडे, तोपर्यंत आपण भेट देऊयात कॉम्बॉक्सला. धन्यवाद. तिसऱ्या पंचांकडे नो बॉल रेफर करण्यात आलेला आहे. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये रसायनी परिसरातील एक नामवंत मराठी समालोचक आमचे मित्र अंकितजी मालुसरे सर जोडले गेलेत. त्याचबरोबरीनं या विभागातील एक अतिशय चांगले समालोचक आणि टेनिस क्रिकेट मंत्रावरती ज्यांच्या बऱ्याचशा खेळाडूंच्या इंटरव्ह्यू मुलाखती आपण ऐकले ते आकाशजी देशमुख देखील आपल्या समवेत जोडले गेलेत. सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. हॅलो,
नो बॉल आहे. नो बॉल. या बॉल वरती मिळणार त्या 1+1 2 धावा. एकूण धावसंख्या होतीये 31 31 धावा. दादा 3 बॉल होऊन जाऊ दे. ओव्हर संपू दे. 21 धावा. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तो राधिका 11 ढेकू संघाचा सुनील वाघमारे. ताकईवाडीचा हा खेळाडू आहे. हलक्या हाताने बॉटम हँडचा सुरेख वापर. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिस्टेक पाहायला मिळते. ज्या ठिकाणी धावा वाचवल्या गेल्या असत्या त्या ठिकाणी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 4 धावा मिळाल्या. 35 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. एकूण धावसंख्या 35 आहे. कॅप्टन युगल पाटील मैदानामध्ये चांगला खेळ करतोय. भावेशचा आक्रमक खेळ आज आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि एकूण धावसंख्या आहे ती 35. मागची मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहिली. 48 धावा जमा केल्या होत्या 49चा पाठलाग करत असताना आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभी केली आहे. अमित सर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव स्कोरबोर्ड वरती लावली जाते. 31 धावा 36 धावा. प्रतीक देशमुख सासगावचे एक अतिशय चांगले खेळाडू आमच्यापर्यंत माहिती पुरवत असताना स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करतोय. खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 38. टॉस जिंकला शिवशंभो 11 संघानं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला परंतु प्रतिस्पर्धी राधिका 11 संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पूर्णपणे डॉमिनेट केलं ते शिवशंभो 11 संघाच्या गोलंदाजांना. सुनीलचा हा बॉल बॅकफुटला जात ऑन द टो खेळलाय. स्क्वेअर कटचा फटका डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि लेदर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके आपण जास्त प्रमाणामध्ये पाहत असतो. तसा फटका दाखवतोय तो युगल पाटील आणि या 4 धावांच्या मदतीनं 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या विकेटसाठी 42 धावांची पार्टनरशिप एक चांगला ट्रेडमार्क या ठिकाणी सेट केलाय तो सुनील तो युगल आणि भावेश पाटीलनं. या वेळेला अप्पर कटच्या माध्यमातून बॉलला टॉस केलंय. उडवलंय. कव्हर्स मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक लांबून आलेत. 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी होता आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 44. 44 धावा धावफलकावरती. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू आहे. बोंजर एंड कडून सुनील थोडासा महागडा. राईट आर्म राऊंड विकेट न गोलंदाजी करतोय. या वेळेला फटका हवेत आहे परंतु काय कमिटमेंट देतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. जबरदस्त एफर्ट्स त्याचे पाहायला मिळाले. 5 धावा वाचवण्याचं खरं तर त्यानं काम केलं. केतन कोंडाळकर हा क्षेत्ररक्षक होता. अगदी व्यासपीठाच्या समोर उडी मारून त्यानं बॉलला अडवलं. झेल त्याला घेता आला नाहीये परंतु 5 धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं. एकूण धावसंख्या आहे 3 ओव्हर नंतर 45. मी आदरणीय रोहित पाटील आपणाला विनंती करतोय की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावा. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. राजे 11 टीमचे संघ मालक अजय पिंगळे आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. हॅलो. सन्माननीय ढेकूचे युवा उद्योजक रोहित पाटील यांचा इथे सन्मान केला जातो. तो रोहित पाटील यांना विनंती करतो प्रकाश जलगावकर यांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
प्रकाश पाटील. हॅलो 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 हॅलो. वाईट बॉलचा इशारा आलाय आणि वाईटच्या रूपानं एकूण धावसंख्या होतीये ती 46. 46 रनची पार्टनरशिप. शेवटची ओव्हर घेऊन आलाय तो गोलंदाज अमोल जाधव. सारसनचा हा खेळाडू आहे अमोल. लगातार दुसरा वाईट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडीशी दिशा हरवलाय तो गोलंदाज अमोल जाधव. सारसनचा एक प्रमुख गोलंदाज आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याची आपण पाहत आलो आहे, परंतु आता मात्र शांत डोक्याने त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. 47 धावा या धावफलकावरती आहेत. फिल्डिंग जर पाहिली तर एक खेळाडू स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफमध्ये आणि एक खेळाडू आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेला अगदी चिटकून उभे केलेले पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉलला टॉस केलंय. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन आणि या 4 धावांच्या मदतीनं संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण होतीये ती युगल पाटील आणि भावेश पाटील या 2 फलंदाजांकडून. युगल पाटील टीमचा कॅप्टन फार चांगली बॅटिंग करतोय. ताकई संघाकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू परंतु आत राधिका 11 ढेकू संघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि फार चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. राजेशजी पाटील, निखिलजी पाटील आणि प्रतीकजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा राधिका 11 संघ. चांगला खेळ त्यांचा आज मैदानामध्ये राहिलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय शिवशंभो 11 ढेकू. स्क्वेअर कटचा फटका, नजाकत, सौंदर्य पाहायला मिळालं आणि या बॉलवरती येते सनसणीत अशी बाउंड्री. 4 धावा. एकूण धावसंख्या होतीये ती 55. 55 रन स्कोरबोर्डवरती. लगातार 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्यात. सुरुवात भावेश पाटीलने चांगली केली होती परंतु शेवट मात्र युगल पाटील चांगला करतोय. नो बॉल. थोडासा मात्र दडपण, दबाव स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय ते गोलंदाज अमोल जाधव वरती. एक अनुभवी खेळाडू, बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय आणि त्या अनुभवानं आता चांगली गोलंदाजी उर्वरित चेंडूंमध्ये करावी लागणार आहे ती अमोल जाधवला. जुगल ज्याच्या बॅटमधून आज 4 बाउंड्रीज पाहायला मिळाल्यात. भावेश पाटील ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 बाउंड्रीज आलेल्या आहेत आणि या 2 फलंदाजांनी या स्पर्धेवरती आज छाप सोडली आहे. शफल होऊन जागा बनवली. पाठीमागच्या बाजूला पुलच्या माध्यमातून बॉलला ओढलंय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि त्यामध्ये यशस्वी देखील होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. सुरुवातीलाच म्हटलं होतं की ताकई ग्रामीण क्रिकेटमध्ये एकत्र खेळणारे हे 2 खेळाडू आहेत. एकमेकांमध्ये चांगला समन्वय आहे, कॉर्डिनेशन आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलतायत. या 3 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 59. 59 धावा धावफलकावरती. काय दर्जेदार खेळ करतायत. 59 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे ती अमोल जाधवला. चांगला बॉल. शेवटच्या क्षणाला संधी आली होती आणि ती संधी मात्र मिस केली आहे. या मॅच मध्ये शिवशंभो 11 संघाची फिल्डिंग
थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. अगदी 3 बाउंड्रीज या ठिकाणी सोडण्यात आल्या, 2 कॅचेस मिस करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघानं उचलला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 60. देवराजे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर्स यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पाहिली. दुसऱ्या मॅचमध्ये पूर्णपणे पहिल्या सत्रामध्ये वर्चस्व पाहतो आहे ते राधिका 11 डेकू संघाचं. दिशा दिली आहे, खराब बॉल अगदी पाठवलाय बोंजर कॉलनीच्या दिशेनं. या बॉलवरती येत आहेत त्या 4 धावा. 64 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय दर्जेदार खेळ होतोय, सगळ्यांना एंटरटेन केलंय, प्रभावित केलंय युगल पाटील आणि भावेश पाटीलनं आणि फार दर्जेदार बॅटिंग केली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचं नामोहरण करण्याचं काम केलंय या 2 फलंदाजांनी आणि हा चेंडू पाठवलाय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून. 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या 2 बॅट्समनसाठी. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मधली एक सगळ्यात मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली ती युगल पाटील आणि भावेश पाटीलच्या बॅटमधून. संघमालक राजेशजी पाटील याचकडून या पार्टनरशिपसाठी या 2 फलंदाजांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. वेल प्लेड. एका रांगेमध्ये या विनंती आपणाला, कारण अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आहे. हॅलो, 70 धावा झालेल्या आहेत. 71चं टार्गेट आहे. देवराजे 11 आणि मराठा वॉरियर्स दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी या. देवराजे वॉरियर्स आणि देवराजे 11 आणि मराठा वॉरियर्स. हॅलो 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 हॅलो. तर हॅलो, पुढील मॅचसाठी मी विनंती करतो देवांश राजे 11 टीम ताकई विपक्ष मराठा वॉरियर्स चिंचवली गोहे. संदेश पाटील त्याच ऑपोजिट असेल तो देवांश राजे म्हणजे आतिशजी देशमुख. आतिश देशमुख या टीमचा कॅप्टन आहे. हॅलो 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 हॅलो. मराठा वॉरियर्स विपक्ष असेल मॅच पुढील देवांश राजे 11 ताकई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये आपला टॉस करण्यासाठी यायचंय. हॅलो 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 हॅलो. देवांश राजे म्हणजे आतिश देशमुख कॅप्टन आहे आणि अजय जी पिंगळे यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मराठा वॉरियर्स. संदेश पाटील या टीमचा कॅप्टन आहे आणि प्रवीण भाऊ पाटील यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. सगळे खेळाडू राधिका 11 डेकू संघाचे सगळे खेळाडू एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक शिस्त या स्पर्धेची डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळते. मराठा वॉरियर टीमचा कॅप्टन संदेश याचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आहेत आमचे समालोचक मित्र प्रतीकजी देशमुख. हॅलो, धन्यवाद सर. आकाशजी देशमुख त्या ठिकाणी आहेत. तर मराठा वॉरियर्स टीमचे कॅप्टन संदेश पाटील इथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो आतिश देशमुख यांना सुद्धा की आपण सुद्धा यायचं टॉस करण्यासाठी. तर तोपर्यंत आपण इथे एक सन्मान करून घेऊयात. देवांश राजे 11 टीमचे संघमालक अजयजी पिंगले यांचा इथे सन्मान करूयात. मी विनंती करतो राकेश पाटील यांना की आपल्या हस्ते आपण देवांश राजे 11 टीमचे संघमालक यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यासोबत पुढील सन्मान आपण करून घ्यायचा आहे तो सन्माननीय रोहितजी पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. मी अक्षय खरुले यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण रोहितजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी अक्षय खरुले यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सूरज पाटील यांचा सन्मान करायचा आहे. दुग्ध व्यवसायामध्ये पाहिलं तर ढेकूचं नाव खूप पुढे नेण्यामध्ये यांचं सुद्धा एक मोलाचं काम आहे. सूरज पाटील एक उत्तम असं व्यावसायिक, त्याचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय.
श्री पाटील डेअरी फार्मचे अध्यक्ष आहेत, ते को ओनर आहेत. एकाहत्तर धावसंख्येचा टार्गेट आहे आणि या धावांचा पाठलाग कसा केला जाणार हे ऐकवण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र अंकितजी मालुसरे सर यांच्याकडे. धन्यवाद. सर नक्कीच इथे आता नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मराठा वॉरियर्स विपक्ष असेल टीम देवांश राजे ताकई. मी विनंती करतो सुजित देशमुख यांना की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचं आहे. सुजित सर या आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत पुढील मॅचसाठी. देवांश राजे 11 अतिश देशमुख आणि त्यांच्या ऑपोजिट असतील ते म्हणजे मराठा वॉरियर्स टीमचे संदेश पाटील. टॉस बॉक्समध्ये टॉस होत आहे. मराठा वॉरियर्स टीमच्या संघ मालकाने इथे टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन संदेश. नक्कीच थांबायचं दोघांनी, दोन्ही टीमच्या कॅप्टनने थांबायचंय. संदेश आणि त्याचबरोबर अतिश यांना दोघांना नक्कीच आमची सूचना असेल की दोन्ही बाजूला खेळाडू कक्ष दिलाय. टॉस जिंकणाऱ्या खेळाडूने इथे चूज करायचं आहे की कोणता कक्ष निवडायचा आहे. नक्कीच स्टेजच्या उजव्या बाजूचा कक्ष निवडलाय. त्याचबरोबर संदेश टॉस जिंकलाय. कसं वाटतंय की ही टुर्नामेंट आयोजक म्हणून तुम्ही आहात आणि बऱ्याच वर्ष पाहिलं तर या मराठा वॉरियर्स टीमचे कॅप्टन सुद्धा आहात. कसं वाटतंय 11 पर्वामध्ये? पर्व खूप सुंदर आहे आणि मी कौतुक करेल जुन्या दोन्ही कमिटीचं पहिलं, कारण का त्यांनी 10 वर्ष चालवलं आहे म्हणून आम्हाला 11वं सीझन करायला मिळालं आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण का जर बऱ्याचशा लीग टुर्नामेंट बघायला गेलं तर लवकर बंद होताना दिसतात, पण ही टुर्नामेंट 11व्या वर्षात सुरेख पद्धतीने पदार्पण करताना दिसते. नक्कीच सर, पहिली मॅच सुद्धा तेवढी सुरेख झाली. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर रोमहर्षक मॅच झाली होती. कसं वाटतं येणारे 3 दिवस कशा प्रकारे मॅच व्हाव्यात, कशा प्रकारे तुमचे खेळाडू आता पाहिले तर उद्यास आलेत? नक्कीच नवीन नवीन खेळाडू मिळावेत हीच अपेक्षा असते या टुर्नामेंटमधून. आणि बघायला गेलं तर ही टुर्नामेंट सुरेखच होते दरवर्षी आणि यावर्षीसुद्धा सुरेख मैदानात पार पडताना दिसेल. टॉस जिंकून तुम्ही कोणता निर्णय घेतलाय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच धन्यवाद. मराठा वॉरियर्स टीमने पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यांनी पहिला प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय. त्याचसोबत त्यांनी या व्यासपीठाच्या उजव्याचा खेळाडू कक्ष सुद्धा निवडलाय. नक्कीच आपण वळूयात आता पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक अंकितजी मालुसरे सर जोडले जातात त्यांच्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद आकाश देशमुख सर आणि त्याचबरोबरीने सूरज हातमोडे सर. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. 70 धावांची भागीदारी पहिल्या सत्रामध्ये सलामीच्या जोडीकडून पाहिले आणि धावसंख्येचा डोंगर रचलाय युगल पाटील आणि त्याचा साथी फलंदाज भावेश पाटील यांनी. ताकईची जोडी खऱ्या अर्थानं आता आपण बघतोय की या मॅचमध्ये शिवशंभू 11 ढेकू या टीमसाठी आता अडसर ठरले, कारण राधिका 11 या टीमनं एक चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारले. स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण रोहनला बघतो. अगदी फुलर लेंथ पद्धतीने हा चेंडू त्यांना हाताळला होता. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 3 या धावसंख्येवरती. 71चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 3 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या सत्रात फार चांगली बॅटिंग राहिली ती राधिका 11 या टीमकडून. सलामीच्या जोडीने चांगला खेळ केला, पण या धावांचा पाठलाग जर करायचा असेल ना तर या संपूर्ण मॅचमध्ये राज सावंतला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि हे सांगत असताना राज सावंत या ठिकाणी ठोकतो डीप मिड विकेटला षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये बिनबाद 9. धावा आहे धावफलकावरती. 71चा पाठलाग 24 चेंडूवरती करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. ऑन साईडला फटका कन्वर्ट करायचा होता, संपर्क होत नाही. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 71 या धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या होतीये 9. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 62 धावांची. 18 चेंडू 62 धावसंख्येची गरज. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग पर्व 11वा आणि या 11व्या पर्वात आपण आहोत. खरं तर फार चांगलं आयोजन आणि नियोजन आपण या पर्वामध्ये सुद्धा बघतोय. संदेश पाटील यांनी फार चांगला उल्लेख केला की सुरुवातीचे 10 पर्व संपन्न झाले आणि तदनंतर आम्हाला या 11व्या पर्वात खरं तर आयोजन करण्याची संधी मिळते.
आणि सुरुवातीला आपण बघतोय सुरुवात होणं फार महत्त्वाचं असतं आणि ती सुरुवात झाली तब्बल 10 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा त्याच थाटामाटात ही स्पर्धा या मैदानावरती रंगते आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य की या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचं कारण की या विभागातून चांगले चांगले खेळाडू घडले पाहिजेत। राज सावंत याच प्रीमियर लीगनं दिला या परिसराला आणि आपण बघतोय की त्याचा खेळ आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। युगल पाटील जुना जाणता खेळाडू, त्याची बॅटिंग आपण पाहिली, तंत्रशुद्ध फटके त्याने लगावले, अगदी चेंडूच्या मेरिटनुसार त्याची बॅटिंग राहिली। खराब चेंडूवरती सरळ बॅटने फटके पण चेंडू चांगले होते त्यावरती अगदी स्वतःचं कौशल्य दाखवणारी गुणवत्ता त्यानं सादर केली आणि आपण बघतोय की चांगली बॅटिंग त्यानं सादर करताना पोहोचवलं आपल्या टीमला, राधिका 11 टीमला तब्बल 70 या धावसंख्येवरती। 71चा पाठलाग करायचा आहे। पहिलं षटक संपुष्टात आलंय, धावसंख्या झाले 9। शेवटचे आता 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 62 धावांची। 18 चेंडू 62 धावांची गरज। साथी गुणलेखक प्रतीक देशमुख यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे, फार चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून। कॉमेंट्री बॉक्समधून आपण पहिलं सत्र ऐकलं, सूरज आत्मोडे सर यांचा आवाज आपण ऐकलात, तर अगदी सर्वस्व जबाबदारी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतले। याच परिसरातील एक चांगले समालोचक आकाश देशमुख सर यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे। गोलंदाज तयार आहे, हा चेंडू बॅटची इनर एज शॉट, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं होतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण होत नाहीये। एक धाव या ठिकाणी धोकादायक वाटत होती, ती कंप्लीट आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10। राज सावंतला जास्तीत जास्त चेंडू आता या ठिकाणी फेस करावे लागतील, त्याच्या वाटेला जास्तीत जास्त चेंडू येणं फार गरजेचं आहे, तरच या 61 धावांचा पाठलाग उर्वरित 17 चेंडूवरती होऊ शकतो। 17 चेंडू 61 धावसंख्येची गरज। दुसरे मॅच मैदानावरती रंगते। शिवशंभो 11 टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय अद्यापर्यंत तरी चुकलाय, कारण तब्बल 70 धावा त्यांच्या गोलंदाजांनी खर्च केल्या आणि 71चा पाठलाग त्यांना आता मात्र करायचा आहे। कुणालचा हा चेंडू हॅमर स्टाईलने लगावला, समोरच्या दिशेने हा फटका, राज सावंत याच्या बॅटमधून षटकार। सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा आहेत धावफलकावरती। शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 16 आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज। 16 चेंडू 55 धावसंख्येची गरज। आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की या मैदानाचा विचार करता कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग या मैदानावरती शक्य असेल। सीमारेषेचा जर विचार केला तर अगदी आखूड अशी सीमारेषा जवळ आपण बघतो, फलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि जर का राज सावंत या खेळपट्टीवरती शेवटपर्यंत राहिला या मॅचमध्ये तर या 16 चेंडूवरती 55 धावा सुद्धा चेस होऊ शकतात शिवशंभो 11 या टीमकडून। धीम्या गतीने टाकला होता, गती परिवर्तन, उलट्या हाताने या चेंडूला फेकलं होतं, पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघाला, बॅटवरती ब्रश होऊन चेंडू हवेत गेला आणि चेंडू सरळ गेला तो युगल पाटीलच्या हातामध्ये। मोठा धक्का आहे राज सावंतच्या रूपात बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो 11 या टीमला। शेवटच्या आता 15 चेंडू आणि 55 धावांची गरज। खरं तर गोलंदाजीतील चतुराई आपण या ठिकाणी पाहिली। गोलंदाज कुणाल बुदलेकरला गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय, अगदी NP धाबा एंडकडून तो मारा करतोय। पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, समोर लॉफ्ट केलं, चेंडू वेगवान टाकला होता, पण इथे गती कमी केली, उलट्या हाताने चेंडूला फेकला होता, हलकासा लेग ब्रेक आपण पाहिला आणि राज सावंतला अपेक्षा होती भलेही चेंडू पुढ्यात आला असेल पण जास्त गतीने येईल, पण गती नव्हती आणि त्या कारणास्तव फसवलं ते राज सावंतला। महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करत या मॅचमध्ये आता हवी होतोय तो राधिका 11, एक सिंगल प्राप्त या ठिकाणी करतोय नवीन फलंदाज सुनील वाघमारे। एक धाव त्यानं जमवले आपल्या खात्यामध्ये, एकूण धावसंख्या होते 17। 71चा करायचा आहे पाठलाग। शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 14 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 54 धावांची। 14 चेंडू 54 धावसंख्येची गरज। कुणालचा हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार येतोय। हा चौकाराच्या मदतीने धावसंख्या होईल 21। शेवटच्या आता 13 चेंडू 50 धावांची गरज।
ऑन साईडला क्षेत्र रिकाम आहे, कोणताच क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझन मध्ये. रिकाम्या क्षेत्रात येतोय अजून एक चौकार. मॅच अद्यापही बाकी आहे. या मॅच मध्ये काय घडेल बाकीत करणं फार कठीण आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 71चा करायचे पाठलाग. धावसंख्या होते 25. शेवटच्या आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 46 धावांची. विचार अक्षा रोहित ना. अरे वॉकी टाकी का बंद केलाय रे रोहित वाघमारे. मी तुला आवाज देतो, आवाज नाही का? स्टेज कव्हर होतंय का? झूम करून बघ. कव्हर होतंय का बघ. कोण आहे? रोहित वाघमारे. हे झाला काय तो बंद करायला सांग. हॅलो. 26 धावा आहेत धाव फलकावरती. युगल पाटील गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकासाठी आलाय. खरं तर फार चांगली बॅटिंग त्यानं पहिल्या सत्रात सादर केली होती आणि इथे स्वतःचा अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी तो गोलंदाजीला येतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 27. 71 या धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 12 मध्ये 46चं समीकरण शिल्लक राहिलं होतं. आता या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे आता 9 चेंडू 44 धावांची गरज. लोअर फुलटॉस विकेटच्या बाजूला हा चेंडू रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल 27 या धावसंख्येवरती. 71चा पाठलाग करायचा होता असं वाटलं होतं. राज सावंत या मॅच मध्ये काहीतरी करेल पण त्याला बाद करून या मॅच मध्ये मर्यादा जवळजवळ स्पष्ट केल्या त्या फिल्डिंग करणाऱ्या राधिका 11 या टीमनं. अजून एक सटीक यॉर्कर. पर्याय नाहीये फलंदाजाकडे. सुरुवातीला बॅटिंगचे जोहर बॅट्समन युगल पाटीलनं दाखवलं. 40 धावांची इनिंग त्यानं पहिल्या इनिंग मध्ये पेश केली आणि इथे गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत या षटकामध्ये पूर्णतः थांबवलंय ते बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो 11 टीमच्या फलंदाजांना. शेवटचे 7 चेंडू आता शिल्लक असतील. 44 धावांची गरज आहे. एकतर्फी मॅच या ठिकाणी आपण बघतोय. युगल तयार आहे. अजून एक यॉर्कर. कमालीची गोलंदाजी. अष्टपैलुत्व सिद्ध करतो युगल पाटील. बॅटिंगच्या जोरावरती 40 धावा त्यानं साकारला आणि त्याच्या जोरावरती पोहोचवलं राधिका 11 टीमला 70 या धावसंख्येवरती. आणि गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीतील भेदकता त्यानं सादर केली. शेवटचे आता 6 चेंडू जिंकण्यासाठी शिवशंभो 11 टीमला गरज असेल 44 धावांची. दुसरी मॅच मैदानावरती रंगते. पहिला सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार स्थितीमध्ये आपण
पाहिला. खरं तर फार चांगली लढत त्या ठिकाणी संपन्न झाली. श्री स्वामी समर्थ 11 टीमनं तो विजय प्रस्थापित केला आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसरी मॅच राधिका 11 हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शिवशंभो 11 या टीमला गरज असेल ती 44 धावांची. ऑन साइडला फटका, शॉट ऑफ प्लेन, प्रॉपर टायमिंग होता आणि त्याच्या जोरावरती येतोय डीप स्क्वेअर लेगला षटकार. 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 33. शेवटच्या आता 5 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज. यानंतर देवांश राजे 11 टाकई आणि त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर चिंचवली गोहे असा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. प्रवीण देशमुख यांनी जर 5 षटकार लगावले तर अमितजी देशमुख यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रवीणजी देशमुख खरं तर यांच्यासाठी पारितोषिक, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. त्याचबरोबरीने प्रकाशभाई जलगावकर यांचाही वाढदिवस आज आपण बघतो आणि त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करूयात. शेवटचे 5 चेंडू 39 ची आवश्यकता. मॅच मध्ये एकतर्फीपणा दिसतोय. गोलंदाज तयार आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, उशिरा का होईना पण फटकेबाजी आता सुरू झाली आहे. षटकारानंतर येतोय चौकार. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक असतील. 35 धावांची आवश्यकता. देवांश राजे 11 ताकई आणि मराठा वॉरियर्स चिंचवली गोहे यानंतरची मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला असेल कॅप्टन संदेश पाटील, दुसऱ्या बाजूला आतिश देशमुख कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. चांगली लढत होईल यात शंका नाहीये. पहिला सामना रोमहर्षक स्थितीमध्ये 2 मध्ये 10 धावांची गरज होती. 1 षटकार आला. 1 मध्ये 4 हवे असताना हर्षद हलपतरावनं आउटसाइड ऑफ स्टंपसाठी यॉर्कर टाकला आणि थांबवलं नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. पण इथे मात्र अजून एक मोठा स्ट्रोक येतोय. प्रवीण देशमुख यांच्या बॅटचा हा तडाखा येतोय. षटकार. 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 43. शेवटचे 3 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल 29 धावांची. अठ्ठावीस धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक असतील. सुरुवातीला आक्रमण व्हायला हवं होतं. सुरुवातीला मोठे फटके येणं फार गरजेचं होतं पण तसं घडलं नाहीये. अजून एक कमालीचा स्ट्रोक समोरच्या दिशेने. अजून एक षटकार येतोय. शेवटचे आता 2 चेंडू 22 धावांची गरज. सहा चेंडू 44 धावसंख्येचं समीकरण होतं. अद्यापर्यंत 22 धावा या षटकात वसूल केल्यात. शेवटच्या आता 2 चेंडू शिल्लक, 22 धावांची आवश्यकता. भरपूर अंतर या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न प्रवीण देशमुख यांच्या माध्यमातून केला जातोय. सुरुवातीच्या फलंदाजांनी निराशा केली आणि तदनंतर झालेले आक्रमण कुठेतरी आता विचार करण्यास भाग पडतंय. ते बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो 11 या टीमला एक सिंगल प्राप्त या ठिकाणी होईल मात्र लेग बाईच्या साहाय्याने. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 71चा पाठलाग करताना 50. शेवटचा आता 1 चेंडू शिल्लक असेल. 21 धावांची आवश्यकता. यानंतर मराठा वॉरियर्स या टीमनं टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. मॅच जशी संपन्न होईल ना लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू हवेत झेल या ठिकाणी घेतला जातोय. फलंदाज होईल बाद. त्याचबरोबरीने हा सामना जिंकतोय राधिका 11 हा संघ. हार्दिक अभिनंदन. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच युगल पाटील बॅटिंग करताना 40 धावांची जबरदस्त इनिंग ज्यामध्ये 5 चौकारांचा समावेश, 1 षटकार आणि गोलंदाजी करत असताना
एक षटक त्यानं टाकलं, 2 धावा खर्च केल्याने एक विकेट प्राप्त करत अष्टपैलू कामगिरी करतोय युगल पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला संदेश, लगेच आपण मैदानावरती उतरायचंय. फिल्डिंग करण्याचा आपला निर्णय असेल आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय देवांश राजे 11 या टीमला. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील, पण या मॅच मध्ये काय घडेल हे ऐकवतील सूरज हातमोडे सर. त्या अगोदर आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो, धन्यवाद सर. मागील झालेल्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जातोय राधिका 11 टीमचे कॅप्टन युगल पाटील यांना. त्याने चब्बल पाहिलं तर 40 धावांची बहारदार खेळली ते आपल्या राधिका 11 टीमसाठी. यायचं युगल आपला इथे प्लेअर ऑफ द मॅच नक्कीच इथं आपल्याला गौरवण्यात येते. तर मी सन्माननीय अमित देशमुख यांना